क्रेडिट कार्डचे रूल्स जर तुम्हाला इन्कम टॅक्स नोटीस नको हवी असेल तर जर तुम्ही इन्कम टॅक्सची नोटिफिकेशन क्लिअरली वाचाल तर डिपार्टमेंटने तुमच्या ट्रान्झॅक्शनची क्रेडिट कार्ड लिमिट ऑलरेडी स्पेसिफाय केली आहे. 10 लाखांची लिमिट फॉर युअर ओव्हरऑल क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन्स आणि 1 लाखाची लिमिट फॉर क्रेडिट कार्ड बिल पेमेंट बाय कॅश. ब्रॉडली जर तुम्ही या लिमिट्सच्या बाहेर नाही जात आहात तर तुम्हाला इन्कम टॅक्स कडून नोटीस येण्याची शक्यता नाहीये. डोंट वरी अबाउट इट. बट जस्ट लाईक लाईफ हे रूल्स एवढे सिंपल नाही आहेत. आता याच्यामध्ये ना बरेच रेस्ट्रिक्शन्स म्हणू शकतो आपण किंवा न्यूएन्सेस म्हणू शकतो या रूल्स मध्ये आहेत. ते आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करूया आणि आपण व्हिडिओमध्ये हे पण जाणून घेऊया की जर तुम्ही हे रूल्स ऑलरेडी ब्रीच आउट केले असतील तर तुम्हाला पुढे काय केलं पाहिजे. आणि फायनली आय विल शो यू लाईव्ह एक्झाम्पल की इन्कम टॅक्सची नोटीस कशी येते आणि तुम्ही त्याला कसं टॅकल करू शकता. चला तर सगळ्यात आधी आपण त्या रूल्सच्या न्यूएन्सेसला पण आधी नीट समजून घेऊया. पहिला रूल, क्रेडिट कार्ड वापरून जर तुम्ही 10 लाखांपेक्षा जास्त खर्च केला असेल देन युअर अकाउंट विल बी फ्लॅग्ड बाय द टॅक्स डिपार्टमेंट आणि तुम्हाला नोटीस येण्याची शक्यता आहे फ्रॉम द डिपार्टमेंट. बघा आता काय होतं माहितीये, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ही रिस्पॉन्सिबिलिटी बँकेला दिली आहे आणि जर कोणत्याही अकाउंटमध्ये हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन दिसत असेल तर तुम्हाला एक वेगळा फॉर्म 61A भरावा लागतो आणि त्यामध्ये ही ट्रान्झॅक्शन रिपोर्ट करावी लागते. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट वेगळ्या प्रकारे असं पण बोलतो की इंडिव्हिज्युअल्सला आपली हाय व्हॅल्यू क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन्स आपल्या फॉर्म 26AS मध्ये मेन्शन करायचं. आता जो फॉर्म आहे 26AS तुम्हाला आरामात टॅक्स पोर्टलवर दिसेल. तुम्हाला फक्त तुमच्या क्रेडेन्शियल सोबत लॉग इन करायचं. सो इथे 2 फॉर्म झाले, फॉर्म 61A जी बँक भरेल आणि फॉर्म 26AS जे तुम्ही भराल. जर तुम्ही 10 लाखांपेक्षा जास्तची ट्रान्झॅक्शन केली असणार तर सगळ्यात आधी इन्कम टॅक्सचे इन्व्हेस्टिगेशन विंग ह्या दोन्ही एंट्रीजला मॅच करणार आणि मोस्टली जो फॉर्म आहे 26AS जो तुम्ही स्वतःहून भरून देणार आहात तो मोस्टली तुम्ही नसेल केला, राईट. त्याच्यानंतर दे विल मूव्ह टू चेकआउट युअर इन्कम डिटेल्स विच इज इन फॉर्म 26AS आणि त्याच्यानंतर दे विल मॅच युअर इन्कम विथ युअर क्रेडिट कार्ड एक्सपेन्सेस आणि फक्त क्रेडिट कार्ड एक्सपेन्सेस नाही, दे विल मॅच युअर इन्कम विथ ऑल दी अदर एक्सपेन्सेस. आता इथे 2-3 केसेस होऊ शकतात. आयदर तुमची इन्कम विल बी मच लेसर देन युअर एक्सपेन्स. फॉर एक्झाम्पल इन्कम तुमची असेल 6 ते 7 लाख रुपये आणि एक्सपेन्स असतील 25 लाख. तर असा केस असेल तर गडबड आहे. इथे कन्फर्म असेल की तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस डेफिनेटली येणार. तुम्ही विचार करत असाल की यार 7 ते 8 करोड लोक ITR भरतात तर डिपार्टमेंट वाल्यांकडे एवढा थोडी टाइम आहे की ते एक ऍप्लिकेशन जाऊन डिटेलमध्ये चेक करणार आहेत. तर हे विचार करण्याआधी तुम्ही ही 2 गोष्टी जाणून घ्या. एक म्हणजे आजकाल डिपार्टमेंट्सकडे बरेच चांगले सॉफ्टवेअर झालेत जे अशा केसेसला 5 मिनिटात हायलाइट करतात. तुमची केस माणसाकडून चुकू शकते पण सॉफ्टवेअर करून नॉट एट ऑल. दुसरं म्हणजे असं समजा की तुम्ही खूप लकी आहात की तुमचं सॉफ्टवेअर करून पण सुटलं, म्हणजे तुम्ही नाही आलात दिसून. इवन देन तुमची फाईल पुढच्या 7 वर्षामध्ये कधीही पकडली जाऊ शकते आणि त्याच्यानंतर जो फाईन असतो ह्या पेनल्टीचा तो 50 ते 60% असतो तुमच्या इन्कमचा. तुम्ही कधीपर्यंत वाचाल. सो जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये आहात तर प्लीज गेट इन टच विथ अ गुड CA. दुसरा केस असू शकतो की तुमची इन्कम तुमच्या एक्सपेन्सेस पेक्षा जास्त आहे पण तरी पण तुमचे क्रेडिट कार्ड एक्सपेन्सेस 10 लाखांपेक्षा जास्त आहेत. फॉर एक्झाम्पल तुमची इन्कम आहे 50 लाखाची, तुमचे टोटल एक्सपेन्सेस आहेत 20 लाखांचे, त्यातून तुम्ही 10 लाख क्रेडिट कार्डने खर्च केलेत. तर अशा केसेसमध्ये होऊ शकतं की डिपार्टमेंट तुमच्या विरुद्ध इन्क्वायरी करेल आणि असं झालं तर तुम्हाला सिम्पली सगळ्या तुमच्या खर्चाची डिटेल्स द्यावी लागणार. दॅट्स इट. डिपार्टमेंट फक्त एवढंच बघेल की तुमचे सगळे खर्च जे आहेत ते जेन्युइन आहेत की नाही. दॅट्स इट. तिसरा केस असा असू शकतो की तुमची ॲज सच कोणती इन्कम नाहीये बट तुम्ही क्रेडिट कार्ड थ्रू मनी रोटेशन करताय. जसं की एक क्रेडिट कार्डचा बिल तुम्ही दुसऱ्याने भरलात किंवा कॅशबॅक्स आणि रिवॉर्डसाठी तुम्ही ते धनातून तुमचं कार्ड वापरताय. जनरली हे कामं स्टुडंट कम्युनिटीमध्ये बरेच होतात. जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये आहात तर तुमचं आयुष्य थोडं कॉम्प्लिकेट होणार आहे. लेट मी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ एन एक्झाम्पल. बघा असं समजा की तुम्ही एका वर्षामध्ये 25 लाखाची क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन्स केलेत फॉर रिवॉर्ड पॉईंट्स आणि तुम्ही याच्यामध्ये 1 लाख रुपयाचे रिवॉर्ड्स आणि कॅशबॅक्स कमवलेत. तर इथे 2 गोष्टी होणार. पहिली म्हणजे जस्ट बिकॉज तुम्ही 20 लाखांपेक्षा जास्तची ट्रान्झॅक्शन केली असणार आहे तर तुम्हाला एक वेगळा GST भरावा लागणार. भारतामध्ये जर 20 लाखांपेक्षा जास्तची ट्रान्झॅक्शन होत असेल तर तुम्हाला मॅन्डेटरीली GST रजिस्ट्रेशन करावीच लागेल आणि टाइमाने GST भरावा लागेल. टू पुट इट सिम्पली GST डिपार्टमेंट असं समजेल की ते सगळे ट्रान्झॅक्शन तुमच्या बिझनेसच्या टर्नओव्हरची आहेत आणि त्या हिशोबाने तुम्हाला GST भरावा लागेल. पण यार तुम्ही ते सगळे ट्रान्झॅक्शन तुमच्या 5 ते 6% रिवॉर्ड आणि कॅशबॅकसाठी घेतले होते ना, त्याचं काय? तर यार जे तुम्ही रिवॉर्ड्स आणि कॅशबॅकसाठी जे तुम्ही ट्रान्झॅक्शन्स केलेत तर यार तुम्ही जे रिवॉर्ड्स आणि कॅशबॅक्समध्ये पैसे कमवलेत ना त्यांचं तुम्हाला वेगळं इन्कम टॅक्स भरावं लागणार आहे. मी समजवते असं का. जसं तुम्हाला FD मधून इंटरेस्ट मिळतं, दिस इंटरेस्ट इज कन्सिडर्ड पार्ट ऑफ युअर इन्कम. स्पेसिफिकली हे इन्क्लूड केलं जातं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस वाईल कॅल्क्युलेटिंग तुमचा ओव्हरऑल टॅक्स कॅल्क्युलेट करतात आणि एक्झॅक्टली सेम वेने तुमच्या ट्रान्झॅक्शन्स वरून कमवलेले रिवॉर्ड्स आणि कॅशबॅक आर ऑल्सो कन्सिडर्ड एज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आणि ह्याच्यावर पण एक सेम टॅक्स लागतो.
आणि नॉट जस्ट क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन, तर तुमचे सगळे ट्रान्झॅक्शन्स लाईक UPI, डेबिट कार्ड या सगळ्यांवर टॅक्स लागतो. ऍज पर सेक्शन 52 ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट ह्याची लिमिट 50,000ची आहे. म्हणजे जर तुम्ही रिवॉर्ड्स आणि कॅशबॅक्स मध्ये एका वर्षामध्ये 50,000 पेक्षा जास्त कमवता तर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. आता या क्रेडिट कार्डशी रिलेटेड जो दुसरा रूल आहे, जर तुमचा क्रेडिट कार्ड बिल 1 लाखापेक्षा जास्त असेल आणि तुम्ही त्याला कॅशने पे करता, आणि यामध्ये पण ब्रॉडली सिमिलर रूल्स ऍप्लिकेबल होतात. बस याच्यामध्ये लक्षात ठेवणारी अशी गोष्ट आहे की डिपार्टमेंट तुमच्याकडून हे कॅशचे सोर्स म्हणजे की कॅश आलं कुठून हे सगळे इन्फॉर्मेशन मागू शकतं. बाकी सगळे सेम रूल्सच लागणार आहेत. चला तर आपण बोललो या 2 रूल्स बद्दल. आता पुढे वाढण्याआधी आपण हे बघूया की या डिपार्टमेंटवर नोटीस येतो तर कसा दिसतो. हाऊ इज दॅट नोटीस? तर बघा, मी स्क्रीनवर टाकले, अशी नोटीस येते. याच्यामध्ये क्लिअरली लिहिलं आहे की इन्कम 18.76 लाख आहे आणि क्रेडिट कार्डने तुम्ही 25.81 लाखचा खर्च केलाय. तर डिपार्टमेंटने आधी तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी विचारलंय आणि बऱ्याच केसेसमध्ये डिपार्टमेंट हे पण बोलतं की जर तुम्ही स्पेसिफिक डेट पर्यंत रिप्लाय नाही केला तर 500 पर डेच्या हिशोबाने तुम्हाला फाईन भरावे लागेल. आता या केसमध्ये कन्सर्न पर्सनला इमिडिएटली CAशी बोलावे लागेल बिकॉज ह्याच्यामध्ये 7 लाखाची गडबड दिसते. चला तर एंड मध्ये आपण 2-3 इम्पॉर्टंट पॉइंटर्स बघून घेऊया जे तुम्हाला कोणीच येऊन सांगणार नाहीये. एक म्हणजे ही जी 10 लाखाची लिमिट आहे हे क्रेडिट कार्डच्या व्यतिरिक्त तुम्हाला फॉरेक्स कार्डवर पण लागते. जर तुमच्याकडे कोणताही फॉरेक्स कार्ड असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही खर्च बघून करा. आणि जर तुमच्याकडे दोन्ही फॉरेक्स कार्ड आणि क्रेडिट कार्ड असे असतील तर असं नाही की तुम्हाला 20 लाखाची लिमिट मिळेल, दोघांचे मिळून तुम्हाला 10 लाखाचीच लिमिट असेल. दुसरा म्हणजे तुमच्याकडे फॉरेक्स कार्ड तर नाहीये पण बाहेर जाऊन तुम्ही डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने खर्च करता तर त्याची पण लिमिट 10 लाखाची आहे. पण हा, इथे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डला क्लब नाही केलं जाणार. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक चांगला कमेंट टाका. बस, आणि काहीच नाही हवं.